नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम साधी चवदार कांदा भाजी, जी पावसात किंवा गरम भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. जास्त टाईम पण लागत नाही ही बनवण्यासाठी. फक्त आणि फक्त 10 मिनिटामध्ये रेडी होणारी कांदा भाजी आहे आणि जास्त सामान पण नाही लागत. जे घरगुती असतं आपण किचनमध्ये रोजचं वापरता त्याच सामानामध्ये तयार होते. एक टमाटर घेतलं मी, मटरच्या शेंगा होत्या म्हणून घेतल्या, ऑप्शनल आहे. कांदा कट करून घेते. कांदा आपल्याला पूर्ण नाही कट करायचा, खालच्या बाजूचा भाग आणि वरचा इतकाच काढून घ्यायचा आहे. आणि मी हे वाफेवर ठेवते. वाफेवर ठेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ही भाजी होईल, म्हणजे वाफ शिजेल. झालं, शिजवून घेतलं, काढून घ्यायचे. आता मी गॅसवर ऑइल ठेवते आणि आपल्याला हे ग्रेव्हीचे शेंगदाणे लागतात तर मी ते फ्राय करून घेते. आपण भाजून घेतलं तरी चालेल. एक टमाटर घेतले मी, ते पण ग्रेव्हीसाठीच घेते. कांदा मध्ये कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर आपल्याला मधला जो व्हाईट कलरचा भाग दिसतो तो काढून घ्यायचा आहे, छोटा छोटा. मिक्सी जारमधून काढून घेतलं. जास्त बारीक नाही घ्यायचा आणि जास्त मोठा पण नाही. हे फ्राय केलेले मी जे शेंगदाणे होते ते पण टाकले. एक मिरची आणि 2 लसणाचे तेलामध्ये घातले. आणि हे जे आता टाकते ते कांदा आणि टमाटरची ग्रेव्ही आणि शेंगदाणे होते. जास्त बारीक नाही, जास्त मोठे नाही. एक दही चम्मच. एक मसाल्यामध्ये घालते, नमक, हळद आणि गरम मसाला होता. तर मैत्रिणींनो, ही झाली आमची सोपी झटपट कांदा भाजी. भाकरी, पोळी किंवा चपातीसोबत खायला. आणि तिचा स्वाद चखा. तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मला. पुढच्या व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत भेटूत. धन्यवाद. आणि ही रेसिपी आपल्याला जर खरंच आवडली असेल तर मला कमेंटमध्ये रेसिपी असं लिहून पाठवा.